यवतमाळ जिल्ह्यात एका शिक्षकाने 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी अनैतिक संबंध ठेवून तिला पीडिता गर्भवती केले। तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तिचा 22 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला। या प्रकरणातील आरोपी शिक्षक संदेश गुंडेकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी पद्मशाली समाज सावलीतर्फे नायब तहसीलदार चांदेकर व ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांना निवेदनातून केली। आरोपी शिक्षक संदेश गुंडेकर यांच्यासह त्यांचे भाऊ साईशाज गुंडेकर, आशिष गुंडेकर यांचाही गुन्ह्यात संबंध असल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी केली। तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून जलद गतीने तपास पूर्ण करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावली तहसीलदारांचे माध्यमातून करण्यात आली। माननीय तहसीलदार यांच्या मार्फतीने आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देत आहोत की पद्मशाली समाजाची अल्पवयीन मुलगी, ढानकी येथील अल्पवयीन मुलगी जिला यवतमाळ येथील तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा बळी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे संबंधित मुलीच्या वर जे आरोपी आहेत त्यांच्यावर तात्काळ फास्ट ट्रॅक अंतर्गत कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व शासनाने त्या मृतकांच्या परिवारांना मदत देण्यात यावी या मागणीसाठी आज आम्ही पद्मशाली समाजाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। शासनाने आमच्या निवेदनाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करीत आहोत।